सध्या परीक्षांचे दिवस सुरू आहेत. विद्यार्थी वर्षभर अभ्यासाची तयारी करीत असतात. त्या संपूर्ण वर्षभर केलेल्या मेहनतीचे फळ रिझल्ट लागल्यानंतर मिळते. विद्यार्थी कधीकधी उत्तरपत्रिकेत प्रश्नाची उत्तरे लिहिण्याची ऐवजी भलतेच काही बाही लिहित असतात. ती उत्तरे वाचून शिक्षकांचे मनोरंजन होते. असाच एक प्रकार बिहारमधील 12वीच्या एका विद्यार्थिनीने केलाय. तिने आपल्या पेपर तपासणाऱ्या शिक्षकांसाठी एक संदेश लिहिलाय. तो वाचून शिक्षकांना देखील वाईट वाटले आहे. हा संदेश आता व्हॉट्सअपवर व्हायरल होत आहे. यात या विद्यार्थिनीने आपल्या वडिलांचे नुकतेच निधन झाले आहे, त्यामुळे आपल्याला नीट अभ्यास करता आला नाही. त्यामुळे प्लीज आपल्याला मार्क देऊन पास करा अशी विनवणी शिक्षकांना केली आहे. बाहेर बोर्ड परीक्षेचे पेपर तपासण्याचे काम पूर्ण झाले आहे. बिहारच्या जमुई येथील 2 केंद्रांवर 12वीच्या परीक्षेच्या गुणांचे वाटप सुरू असताना एका विद्यार्थिनीच्या उत्तरपत्रिकेतील उलटसुलट उत्तरे पाहून शिक्षक आश्चर्यचकित झालेत. विद्यार्थिनीने लिहिले की आपल्याला हे सांगणं खूप गरजेचं आहे. मला माहिती आहे की तुमचा माझ्यावर विश्वास बसणार नाही. सर, माझे पप्पा यांची डेथ झाली आहे. 10 दिवस झाले आहेत आणि माझा अभ्यासही झालेला नाही. तसेच माझी तब्येतही खराब झाली आहे. तरीही मी परीक्षा द्यायला आली आहे. त्यामुळे सर प्लीज मला गुण द्या. प्लीज, माझी कंडिशन खूप खराब आहे. मला आशा आहे तुम्ही समजून घ्याल. विद्यार्थिनीच्या उत्तरपत्रिकेला वाचून शिक्षक आश्चर्यचकित झालेत. भौतिकशास्त्राच्या उत्तरपत्रिकेत या विद्यार्थिनीने प्रेमाच्या गोष्टी लिहिल्या आहेत. ओमीय आणि अनोमीय तत्व काय आहे या प्रश्नाचं उत्तर लिहिताना तर या विद्यार्थिनीने अजब गोष्टी लिहिल्या आहेत. याचे उत्तर लिहिताना, जसे आपल्याला माहितीच आहे की प्रेम लवकर होत नाही, परंतु जर प्रेम झालं तर जबरदस्त होतं. यालाच अनमोमीय म्हणतात. यापुढे या विद्यार्थिनीने आपण यापुढे मन लावून अभ्यास करू अशी हमी देखील दिली आहे. जो कोणी माझा पेपर चेकिंग करेल त्यांनी प्लीज मला चांगले मार्क्स द्यावेत. त्यामुळे मी एक साहसी मुलगी बनू शकेल. आपल्या डोक्याला जखमा झाल्याचं या विद्यार्थिनीने म्हटलं आहे. तुम्हाला हे माहीत नसेल की माझ्या डोक्याला जखम झाल्याने मी अभ्यास करू शकलेले नाही. या विद्यार्थिनीची उत्तरपत्रिका व्हॉट्सअपवर व्हायरल होत आहे.